एखाद्या व्यक्तीने त्याची डीएनए टेस्ट करून घेतली तर तुम्ही त्यातले काय पॅरामीटर्स बघतात? म्हणजे आपण जेव्हा जन्माला येतो त्या एक पेशीचे जेव्हा आपण असतो तेव्हापासून आपला एक कोड आपल्या शरीराचा लिहिलेला असतो. तो जर मी उलगडायला सुरुवात केली तर एक लांबच्या लांब पानांची मोठीच्या मोठी वही तयार होऊ शकते. काही लोक असे असतात आपल्या ओळखीमध्ये की ज्यांना ना रात्रीचं जागरण करायला खूप आवडतं आणि काही लोक असे असतात की ते अर्ली रायझर्स असतात. हे सुद्धा तुमच्या जेनेटिक कोडवर अवलंबून असतं आणि त्यातनं आपल्याला कळतं. तर त्या मुली आपल्या जॉबची, आपल्या करिअरची निवड करताना सुद्धा याच डीएनएचा वापर खूप छान करू शकतात, की मला कुठल्या प्रकारचं वर्किंग स्टाईल हे सुटेबल असणार आहे. काहींसाठी माझ्यासाठी कुठली सिटी योग्य राहील, कुठलं ॲटमॉस्फिअर माझ्यासाठी चांगलं राहील, जिओग्राफिकल कंडिशन्स कोणत्या चांगल्या राहतील, माझ्यासाठी देश कोणता उत्कृष्ट राहणार आहे, या लेव्हलपर्यंत माझ्याकडच्या काही यंग मुलींनी त्याचा उपयोग करून घेतलेला आहे. आपल्या मुलाला कुठल्यातरी स्पोर्टमध्येच आपल्याला पुढे आणायचं आहे. जेनेटिक फोर्ट कुंडलीवरून ना तुम्हाला खरोखरच तुमच्या मुलासाठी कुठला खेळ सुटेबल आहे हे तुम्हाला सांगता येतं. तर मला जर विचारशील तर खूप गोष्टी मला ह्या रिपोर्टवरनं समजतात आणि त्यामुळे वेळ वाचतो. ट्रायल अँड एरर खेळत बसायची गरज पडत नाही. आपण एका निष्कर्षाला जरा लवकर येऊ शकतो. मंडळी, आपल्याला खूप वेगवेगळ्या पद्धतीची डाएट्स बघायला मिळतात. म्हणजे कोणी म्हणतं कीटो करा, कोणी म्हणतं इंटरमिटंट करा, कोणी म्हणतं ग्लुटेन टाळा, कोणी म्हणतं 10,000 पावलं तुम्हाला रोज चालली पाहिजेत. म्हणजे हे सगळे जे फॉर्मॅट्स आहेत ते एखाद्याला परफेक्टली लागू होतात, पण तेच दुसऱ्याने केलं तर त्याला हवे तसे रिझल्ट्स मिळतीलच याची काही गॅरंटी नसते. दुसरं साधं उदाहरण म्हणजे आपण घरात राहणाऱ्या सगळ्या व्यक्ती घरी बनणारं तेच अन्न खात असतो, पण तरी सुद्धा सगळे एकसारखे फिट नसतात. प्रत्येकाची प्रकृती, तब्येत ही वेगवेगळी असते. असं का होतं? कारण याचं उत्तर कदाचित तुमच्या डीएनए मध्ये, तुमच्या जीन्समध्ये लपलेलं असू शकतं. आणि हाच आजचा आपला विषय असणार आहे. आज आपण याबद्दल बोलणार आहोत की आहार आणि डीएनए यांच्यामध्ये काही संबंध आहे का? तुमच्या डीएनए नुसार तुमचा आहार हा कस्टमाइज करता येऊ शकतो का? पुढचे काही प्रॉब्लेम्स तुम्हाला आधीच कळू शकता का? तुम्ही तशी प्रिव्हेंटिव्ह मेजर्स घेऊ शकता का? सगळ्या गोष्टी आज आपण डिटेलमध्ये बोलणार आहोत. आणि त्यासाठी आज माझ्या बरोबर आहेत सर्टिफाईड डायबिटीज एज्युकेटर, क्लिनिकल डायटिशियन डॉक्टर मंजिरी जोशी. डॉक्टर मंजिरी जोशी या गेली 20 वर्ष प्रॅक्टिस करतायत आणि जेनेटिक डायटेटिक्स या फील्डमध्ये त्यांचं स्पेशलायझेशन आहे. आपण मॅडमचं स्वागत करूया. मॅडम, खूप खूप स्वागत आहे तुमचं. नमस्कार. मॅडम, हा विषय खरं तर खूप युनिक आहे, वेगळा आहे, कारण की आपण खूप वेगवेगळे फॉर्मॅट्स ऐकत असतो. डाएट्सचे अनेक ट्रेंड सोशल मीडियावरती व्हायरल होत असतात. पण न्यूट्रिजेनेटिक्स हा जो विषय आहे याची मला मुळात व्याख्या काय आहे, हा विषय काय आहे, इथपासूनच सुरुवात करायला आवडेल. न्यूट्रिजेनेटिक्स म्हणजे नक्की काय? खूप छान विषय आहे हा आणि एक तर हा नवा विषय आहे. खूप जणांना अजून याविषयी माहिती नाही आहे. आपल्या शरीरामध्ये आपलं जे कोडिंग झालेलं असतं, म्हणजे आपण जेव्हा जन्माला येतो, त्या एक पेशीचे जेव्हा आपण असतो तेव्हापासून आपला एक कोड आपल्या शरीराचा लिहिलेला असतो. जी भाषा जनुकीय भाषा म्हणून आपण लक्षात घेतो. आता पूर्वी ही भाषा आपल्याला वाचता येत नव्हती. परंतु आता नवीन टेक्नॉलॉजी आणि आपलं शास्त्र, जनुकीय शास्त्र इतकं पुढे गेलं, की आता तुम्हाला या सगळ्या गोष्टींचं एनालिसिस करता येतं आणि जी स्क्रिप्ट लिहून आणि जी स्क्रिप्ट तुमच्या शरीरामध्ये लिहिलेली आहे आणि तुम्ही त्याच्यासोबत जन्म घेतलेला आहे, ती स्क्रिप्ट आता वाचता येते. तर ही थोडक्यात वाचता येते म्हणजे काय करता येतं, तर तुमच्या डीएनएमध्ये एक भाषा असते. जसं त्याचं एक सोपं उदाहरण मी तुम्हाला देते. जसं आपण जेव्हा कॉम्प्युटर या विषयाबद्दल बोलतो, तर कॉम्प्युटरमध्ये आपल्याला अगदी सुरुवातीच्या फाउंडेशन कोर्समध्ये शिकवलं जातं, की आपण जरी कॉम्प्युटरवर बरीच सगळी कामं करत असलो, तरी सुद्धा कॉम्प्युटरला एकच भाषा समजते आणि ती असते 0101. त्याचं सगळं कोडिंग हे या शब्दांमध्ये, या अंकांमध्ये केलेलं असतं. त्याला ते 2च अंक कळतात. तसंच आपल्या शरीरामध्ये जी डीएनएमध्ये भाषा लिहिलेली असते, ती ए, टी, सी, जी या 4च अक्षरांमध्ये समजते आपल्या शरीराला. आणि ती 4 अक्षरं म्हणजे दुसरं-तिसरं काही नसून प्रोटीन्स असतात 4 प्रकारचे. त्यामध्ये आपली भाषा लिहिलेली असते आणि त्याचं कोडिंग ठरलेलं असतं. आता ह्या कोडिंगला समजून घेणं, त्याची उकल करणं आणि विशेष म्हणजे त्याचा माझ्या आहाराशी काय संबंध आहे, हे समजून घेणं म्हणजे न्यूट्रिजेनेटिक्स. म्हणून त्याला न्यूट्री हा शब्द लागलेला आहे. तर हे थोडक्यात लोकांना सांगायचं तर मी जे जेवण करते आहे, मी जे अन्न खाते आहे, त्या अन्नाला माझं शरीर काय प्रतिसाद देतं, ह्याला थोडक्यात न्यूट्रिजेनेटिक्स असं म्हणतात. खूप इंटरेस्टिंग आणि वेगळा विषय आहे हा. म्हणजे तुम्ही तुमचे जे जीन्स आहेत हे प्रत्येकाचे वेगवेगळे असतात आणि त्यानुसार आपण आपलं शरीर समजून त्यानुसार आपण आपलं डाएट कस्टमाइज करू शकतो.
मला हेच विचारायचंय तुम्हाला, की आहार आणि आपले डी-एन-ए किंवा जीन्स यांचा एकमेकांशी काय संबंध असतो? म्हणजे आहार म्हणजे आपण जे अन्नपदार्थ रोज कन्झ्युम करतो, ते जीन्सला कशा पद्धतीने इन्फ्लुअन्स करत असतात किंवा ह्यांच्यामधली लिंक काय असते नेमकी? आता जसं मी पहिल्यांदाच त्याचा अर्थ सांगितला, की मी जे अन्न खाणार आहे त्याला माझा जीन्स कसा प्रतिसाद देणार आहे. तर हां. बघा किती छान गोष्ट आहे. कोडचे 4च शब्द आहेत. ए-टी-सी-जी. फक्त त्याचा अनुक्रम प्रत्येकाच्या शरीरात कसा आहे, त्यावरती मी किती वैशिष्ट्यपूर्ण आहे आणि मी किती वेगळी आहे हे ठरतं. अक्षरं बरं. तीच आहेत 4 पण त्याचे परमिटेशन कॉम्बिनेशन्स इतके आहेत, की त्यानुसार आपले जीन्स आपला डी बदलतो. इतका बदलतो, की आपल्याला एकसारखे आयडेंटिकल 2 लोकं शोधणं सुद्धा खूप कठीण आहे. तर मग हे जीन्स काय-काय करतात? तर आपली पचनशक्ती कशी आहे? आपण जे काय अन्न खातो, अ, पोळी, भात, भाकरी, भाजी या प्रकारचे अन्नपदार्थ असतील किंवा तेल, तूप, तळलेले पदार्थ असतील किंवा गोड पदार्थ असतील, हे सगळं माझ्या पोटात गेल्यानंतर माझं शरीर त्याचं मेटाबॉलिझम कसं चालवतं, हाऊ माय बॉडी टेक्स इट आणि मग माझं कार्बोहायड्रेटचं पचन जास्त स्ट्राँग आहे का? की माझं प्रोटीनचं पचन जास्त स्ट्राँग आहे? फॅटमध्ये माझ्या शरीरावर सॅच्युरेटेड फॅटचा खूप जास्त वाईट परिणाम होऊ शकतो का? की नाही बॅलन्स प्रमाणात आहे? माझं शरीर असं आहे का, की मला ओमेगा 3चा उपयोग खूप छान होऊ शकतो? या सगळ्या गोष्टी तुमच्या जेनेटिक कोडवर अवलंबून असतात, की तुमचं शरीर प्रतिसाद कसा देणार आहे? हा ह्या अन्नामध्ये आणि तुमच्या जीन्समध्ये खूप जवळचा संबंध आहे. बरं. अ, मुळामध्ये मला जीन्स कसं काम करतात हे जाणून घ्यायला आवडेल. म्हणजे तुम्ही जे तुमची लाईफस्टाईल हळू-हळू खरं तर बदलते. म्हणजे जेव्हा तुम्ही शाळेमध्ये वगैरे असतात, घरचे व्यवस्थित खाणं-पिणं देत असतात, त्यामुळे आपण व्यवस्थित हेल्दी लाईफस्टाईल फॉलो करत असतो. पण जसं मुलं कॉलेजमध्ये जातात, लाईफस्टाईल बदलते, जंक फूडचं प्रमाण वाढतं आणि एकंदरीतच अवेळी खाणं, गोडाचं प्रमाण वाढणं किंवा सोडा असलेले पदार्थ खाणं याचंही प्रमाण वाढून जातं. तर या सगळ्या पदार्थांमुळे तुमचे जो तुम्ही कोड म्हणालात, तर तो कोड आपला बदलतो का तो तसाच राहतो? हा खूप छान प्रश्न आहे. बघा, आपले जे जीन्स असतात, ते लाईफटाईम जी भाषा आपण लिहून आणलेली आहे, ती भाषा आयुष्यभर राहणार आहे. त्या भाषेमध्ये आपण कुठलाही बदल करू शकत नाही. पण त्या जीन्सची जी वर्तणूक आहे, त्यामध्ये बदल घडवून आणणं हे आपल्या सभोवतालची परिस्थिती, जिओग्राफिकल कंडिशन्स, कुठल्या प्रकारचं अन्न आपण खातो, आपण कशा चॉईसेस करतो आहे, आपण व्यायाम करतो का नाही करत, ह्या सगळ्यांवरती त्या जीनचं वागणं अवलंबून आहे. हे श्रोत्यांना खूप सोप्या भाषेत समजावं म्हणून एक खूप छान एक्झाम्पल तुम्हाला देते. अगदी छान उदाहरण देते. एका खोलीमध्ये आपण लाईटचं फिटिंग केलेलं असतं. तिथे एक बल्ब लावलेला असतो आणि त्याच्यासाठी एक बटन असतं. आणि आपण बटन ऑन केलं, की लाईट लागतो. बटन ऑफ केलं, की दिवा विझतो. दिवा तिथेच असतो. दिवा आपण खोलीतनं काढतो का? तर नाही. दिवा आणि त्याचं फिटिंग आणि त्याचं बटन तिथेच आहे. पण मी त्याला ऑन ऑफ करता येतं मला. तसंच आपल्या शरीरातले जे जीन्स आहे, त्याचा ऑन ऑफ स्विच हा आपल्या लाईफस्टाईलवर आणि आपण कुठलं अन्न खाणार आहे याच्यावर अवलंबून असतो, काही अंशी. त्यामुळे जर मी तुम्हाला एक उदाहरण दिलं, की समजा 2 जुळी भावंड आहेत, भाऊच आहेत. दोन्ही पण आपण मेल एक्झाम्पल किंवा फिमेल एक्झाम्पल घेऊया म्हणजे आणखी एकसारखं शरीर आपल्या लक्षात येईल. तर अगदी 2 सख्खे जुळे भाऊ आहेत. परंतु जन्म झाल्या-झाल्या एका भावाला टोटली दुसऱ्या एन्व्हायर्नमेंटमध्ये ठेवलं गेलं आणि एका भावाला वेगळ्या एन्व्हायर्नमेंटमध्ये ठेवलं गेलं. वेगळं घर, वेगळं जेवण, वेगळी व्यक्ती, वेगळा धर्म, वेगळा देश आहे आणि एकाचा वेगळा आहे. तरी सुद्धा ही दोन्ही मुलं वेगळी तयार होतील. लूकमध्ये मे बी सारखी असतील, त्यांच्या केसांचा रंग सारखा असेल, कारण की हार्डवेअर मोस्टली सेम आहे. पण त्यांच्या सॉफ्टवेअरमध्ये बदल झाला. त्यामुळे त्यांच्या जिओग्राफिकल सिच्युएशनचा परिणाम हा त्या शरीरावर होईल. त्यामुळे एक व्यक्ती असा असू शकतो, की सारखं कोडिंग असताना सुद्धा आणि हेरिडिटरी सारखी असताना सुद्धा एखाद्याला कुठलाही आजार होणार नाही, कारण तो व्यायाम करतो आहे, हेल्दी फूड खातोय. परंतु एक असं आहे, की ज्याला ह्या गोष्टींवर विश्वासच नाही. तो कधीही व्यायाम करत नाही, सेडेंटरी लाईफस्टाईलमध्ये आहे. त्याला जंक फूड खायला आवडतं, तर त्याला आजार होण्याची दाट शक्यता आहे. इतकं छान पद्धतीने आपण सोप्या भाषेत हे समजू शकतो. खूप इंटरेस्टिंग आहे ही कॉन्सेप्टच म्हणजे की तुमच्या जीन्सप्रमाणे तुम्ही ठरवू शकता की तुम्हाला काय खायचंय किंवा तुमची लाईफस्टाईल एकंदरीत कशी असली पाहिजे. म्हणजे मला असं जाणून घ्यायचंय पुढे जाताना की आपली जी जेनेटिक व्हेरिएशन्स असतात,
ती आपल्या डायटरी नीड्सला इन्फ्लुएन्स करतात का कुठेतरी? हो. अ, खूप छान याचं मला उत्तर देता येईल. बघा, हं. आपले जे जीन्स आणि डी असतात ते कुठे-कुठे अफेक्ट करतात. तर जसं मी सुरुवातीला सांगितलं, की आपलं दिसणं हे हां. फिक्स आहे. आपल्या आपल्या जो कोड, जी लँग्वेज घेऊन आपण जन्माला आलो, त्यात हं. ऑलरेडी स्क्रिप्टेड आहे, की माझे डोळे काळ्या रंगाचे असतील, माझे केस ब्राउन रंगाचे असतील, अ, किंवा माझे डोळे निळे असतील, माझा रंग काळा-सावळा असेल का गोरा असेल. हे सगळं जे हार्डवेअर प्रकार आहे, तो सगळा त्याच्यात लिहून आलेलाच आहे. हं. बरं. आणि तो बदलायचा तर आपल्याला कॉस्मेटिक बदलच करायला लागतील. परंतु माझ्या शरीरामध्ये मी अशी पण भाषा घेऊन जन्माला आलेली आहे, की हं. पोळी खाल्ल्यानंतर माझं शरीर अ, त्या पोळीला कशाप्रकारे स्वतःचं करून घेणार आहे, त्याचं पचन कसं होणार आहे, त्याचा मला काही ॲलर्जी येणार आहे का? मी दूध प्यायल्यानंतर माझं शरीर कसं वागणार आहे? मी पालेभाज्या, फळभाज्या खाल्ल्यानंतर माझं शरीर कसं वागणार आहे? तर ह्या सगळ्या गोष्टी पण माझ्या कोडमध्ये लिहिलेल्या आहेत. आणि शिवाय माझ्या जनरेशन्समधून जी काही हिस्ट्री माझ्याकडे आलेली आहे, आता जिला आपण एक्स लिंक्ड आणि वाय लिंक्ड क्रोमोझोम्स जे असतात आपले, त्यानुसार आपल्या आई-वडिलांकडनं, आपल्या पूर्वजांकडनं पण आपल्याला हेरिडिटी येत असते आणि काही प्रकारचे जीन्स हे जसेच्या तसे ट्रान्सफर होत असतात. आणि कदाचित बघ तू पण ऐकलं असशील, की पूर्वीपासून आपल्याकडे म्हणतात, की लग्न करताना आपण ज्या काही बघतो, की नातेवाईकांमध्ये लग्न करायला नको, अगदी जवळचं नको, जितकं दूरचं लग्न असेल तेवढं जास्त चांगलं असतं. तर ह्याचं कारण काय आहे? तर तेच ते जेनेटिक्स ट्रेट्स आपल्यामध्ये पास ऑन होत नाही. आपला जेनेटिक कोड हा बदलत राहतो. तर हे खूप गरजेचं असतं. आणि मग ह्या सगळ्यांचा संबंध हा तुमच्या डायटशी लावता येतो आपल्याला. कारण की त्याचा जो इफेक्ट आहे तो इन्फ्लुअन्स करू शकतो. आता तू इन्फ्लुअन्स हा शब्द वापरला. तर काहींच्या शरीरामध्ये त्यांची सॉल्ट टेस्टचं जे परसेप्शन असतं तेच मुळात लो असतं. म्हणजे एखादी गोष्टीमध्ये आपल्याला एखाद्याला मीठ जास्त वाटतं, पण एखाद्याला कमी वाटतं आणि तो वरून आणखी मीठ टाकतच राहतो. तर हे त्याचं परसेप्शन जे आहे ते जेनेटिक्समुळे चेंज झालेलं आहे. कारण त्याचा सॉल्ट परसेप्शनचा जीन तसा आहे. तो अंडर ॲक्टिव्ह आहे. आणि मग त्या अनुषंगाने ह्या लोकांना मी काय सल्ला देईन, जेव्हा मला हे त्यांच्या जेनेटिक कोडमध्ये कळेल, की यांचं सॉल्ट परसेप्शन हे वीक आहे. याला नेहमीच वरून मीठ लागणार आहे. तर मग त्या व्यक्तीला मला हे स्ट्रिक्टली सांगावं लागेल, की तुला ब्लड प्रेशर वाढण्याचा धोका किंवा हाय सोडियम डायटमुळे होणारे जे दुष्परिणाम आहे, ते तुला होण्याची जास्त शक्यता आहे. त्यामुळे तुला ही सवय स्वतःहून सोडावं लागेल. ठीक आहे, तुला टेस्टमध्ये खूप बदल नाही होणार, पण हळू तुला ती सवय सोडायला लागेल, की नाही माझ्याकडून हे चुकणार आहे कायमच. तर मी मीठ खाताना काय काळजी घ्यायला हवी? मी माझा डायट लो सोडियम कसा ठेवायला हवा? हा असा संबंध आपल्या जीन्सचा आणि त्याचा आपल्यावर होणाऱ्या इन्फ्लुअन्सचा संबंध मला सांगता येईल. म्हणजे तुम्ही आता जीन्सचा उल्लेख केला, डी बद्दल आपण बोलतोय. तर मला ही एक क्युरिओसिटी आहे, की जेव्हा एखाद्या व्यक्तीने त्याची डी टेस्ट करून घेतली, तर तुम्ही त्यातले काय पॅरामीटर्स बघतात आणि त्यानुसार कसं त्याला डाएट सजेस्ट करता किंवा कसं त्याची लाईफस्टाईल किंवा पॅटर्न नॉर्मली त्याला ॲडवाईस केला जातो? काय डी टेस्टमधनं समोर येतं? काय बघितलं? कोणते पॅरामीटर्स बघितले जातात? येस. टेस्ट ही खूप एक्झॉस्टिव्ह असते. आपल्याला अनेक गोष्टी त्याच्यामधनं कळतात आणि मी जसं सांगितलं, की अ, प्रेक्षकांना समजावं म्हणून एक खूप सोप्पं एक्झाम्पल देते. बघा, अजूनही म्हणजे मूल जन्माला आलं, की बऱ्याचदा त्याची कुंडली तयार केली जाते. त्याचे ग्रहमान कसं आहे, त्याची जन्मवेळ कोणती आहे, त्यावरून बहुतेक जण 80% लोकं का होईना करतातच अ, हं. ह्या गोष्टी. मग आता आपण काय करतो, की त्याची एक कुंडली तयार करतो. त्याचा जन्मवेळ काय होतो, मग त्याची रास कोणती आहे, नक्षत्र कोणतं आहे, फलाना, ढिमका सगळं. हे केल्यानंतर आपल्याला काही गोष्टी कळतात. त्याचे नक्षत्र कोणते आहे, काय आहे. आता ही जी कुंडली असते ना, जी आपल्या जन्मवेळेनुसार ठरली, ती कधीही बदलत नसते. ती तशीच असते. आपण काय बदलतो माहितीये का? आपण त्याचं एनालिसिस करणारा व्यक्ती बदलतो. कारण आपल्याला वाटतं, की माझ्या कुंडलीचं रीडिंग या व्यक्तीला बरोबर जमलं नाही. यांनी मला असणारे धोके किंवा त्याच्यावरचे तोडगे नाही सांगितले. तर आपण कुंडली बदलत नसतो कधीच. आपण त्याचं एनालिसिस करणारा व्यक्ती बदलतो आणि ज्याच्याकडनं योग्य मार्गदर्शन मिळतं ते करतो. सेम थिंग इज विथ जेनेटिक्स. एकदा तुम्ही तुमची जेनेटिक कुंडली तयार केली, की कुंडली तशीच राहणार आहे. ती तुम्हाला एकदा केली, की ती तीच राहते. त्याच्यामध्ये तुम्ही बदल करत नाही. पण त्या कुंडलीतनं तुम्हाला काय समजतं, तर
साधारणपणे 500 ते 600 पानांचा तुमचा रिपोर्ट तयार होत असतो तुमच्या डी टेस्टिंग नंतर. बघ, फक्त ए-टी-सी-जी ही 4 अक्षरं आहेत. पण तुमच्या शरीराचा लिहिलेला जो कोड आहे ना, तो जर मी उलगडायला सुरुवात केली, तर एक लांबच्या लांब पानांची मोठीच्या मोठी वही तयार होऊ शकते. त्यातनं आपण फक्त 600 पानांचा रिपोर्ट करतो. अनंत गोष्टी कळू शकतात. आत्ता आपण जेवढं शोधायला सुरुवात केली आहे किंवा जेवढं शास्त्र पुढे गेलंय, तेवढा रिपोर्ट आत्ता मिळतो आपल्याला. अजूनही याच्यानंतर आणखी काही गोष्टी पुढे अ, जसं-जसं सायन्स प्रगत होईल त्या ह्यापेक्षाही जास्त गोष्टी आपल्याला कळणार आहेत. अजून आपण थोडाच भाग ओळखू शकलोय. तरी सुद्धा 600 पानांचा एक रिपोर्ट तुम्हाला मिळतो. आणि मग या रिपोर्टचे वेगवेगळे भाग असतात. या रिपोर्टमध्ये अ, तुम्हाला तुमचं शरीर कार्बोहायड्रेटला कशा पद्धतीने पचन करणार आहे ह्याची माहिती मिळते. तुमचं शरीर चं पचन कशाप्रकारे करणार आहे याची माहिती मिळते. तुमचं शरीर फॅटचं पचन कसं करणार आहे याची माहिती तुम्हाला मिळते. सगळ्या प्रकारचे व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स याचं माझ्या शरीरातलं मेटाबॉलिझम कसं आहे हे मला समजतं. त्यामुळे मला लाईफटाईम काही प्रकारच्या डेफिशियन्सीज नेहमीसाठी असणार आहेत का? तर हे सुद्धा आपल्याला कळतं, की हो माझा जीन्समध्येच प्रॉब्लेम आहे. मला या गोष्टीची डेफिशियन्सी कायम असणार आहे. मग याचा फायदा काय असतो? तर ज्या गोष्टींचं मला कळतं, की ह्याची माझ्या शरीरामध्ये डेफिशियन्सी आहे, तर मी मधून-मधून त्या व्हिटॅमिन्सचा किंवा त्या डेफिशियन्सीचा विचार करून तशा प्रकारे मल्टीव्हिटॅमिन्स किंवा मला जे काही सप्लिमेंट्स घ्यायचे त्याचं प्लॅनिंग मी पेशंटसाठी करू शकते. दुसरं असं असतं, की काही एन्झाइम्सची कमतरता असते शरीरामध्ये. तर ती एन्झाइम्सची कमतरता पण मला रिपोर्टमधनं समजते. जेणेकरून मी सांगू शकते, की अमुक एक गोष्ट पचवणारा जीन्स तुमच्या शरीरात नाही. त्याच्यासाठी लागणारा एन्झाइमच तयार होत नाही तुमच्या शरीरात. त्यामुळे हा पदार्थ तुम्ही या पद्धतीने खाऊन काही फायदाच नाहीये. तुम्हाला आयदर हा दुसऱ्या रूपामध्ये खावा लागेल किंवा ह्याच्याशी संबंधित व्हिटॅमिन जरी तुम्हाला घ्यावं लागेल, तरी सुद्धा त्या व्हिटॅमिनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला हा वेगळा असला पाहिजे. ह्या लेव्हलपर्यंत मला रिपोर्टवरनं समजतं. आणखी काही गोष्टी मला रिपोर्टवरनं समजतात, की बघ काही लोकं अशी असतात आपल्या ओळखीमध्ये, की ज्यांना ना रात्रीचं जागरण करायला खूप आवडतं. ते म्हणतात, "नाही मी सकाळी नाही उठू शकत, पण मला रात्री कितीही जागरण करायला सांगा." आणि काही लोकं असे असतात, की ते अर्ली रायझर्स असतात. त्यांना पहाटे 4ला उठायला सांगा, ते खुश असतात, पण ते रात्री नाही जागू शकत. हे सुद्धा तुमच्या जेनेटिक कोडवर अवलंबून असतं आणि त्यातनं आपल्याला कळतं, की ही व्यक्ती अर्ली रायझर असणार आहे, ही व्यक्ती रात्रीचं काम करण्यासाठी योग्य आहे. तर असे लोकं आपला जॉब निवडताना सुद्धा याचा फायदा करून घेऊ शकतात, की मी नाईट शिफ्टसाठी ओके आहे का नाहीये? आणि मी नाईट शिफ्टसाठी ओके आहे, तर मी ऑप्ट करू शकतो अशा प्रकारचा जॉब. या लेव्हलपर्यंतच्या गोष्टी सुद्धा आपल्याला रिपोर्टमधनं कळतात. त्यानंतर एखाद्या गोष्टीचं जर व्यसन तुम्ही सुरुवात केली असेल, म्हणजे बरेचसे लोकं मला रिपोर्ट आल्यानंतर म्हणतात, "अहो मॅडम याच्यामध्ये टोबॅको आणि बाकीच्या व्यसनांबद्दल लिहिलंय, ओपियम वगैरे, पण मी तर काही यातलं घेत नाही." मग मी म्हणते, "तुम्ही घेताय म्हणून रिपोर्टमध्ये नाही आलेलं. पण जर अशी कुठली गोष्ट लाईफमध्ये तुमच्या समोर आली, तर ॲडिक्शन होण्याचा धोका तुमच्यात किती जास्त आहे, हे सुद्धा तुमच्या जेनेटिक्सवरनं कळतं. त्यामुळे अशा गोष्टींच्या वाटेला जायचंच नाही, की ठीक आहे ट्राय करून पाहू वगैरे नाही. या लोकांनी त्या भानगडीत पडायचंच नाही. या लेव्हलपर्यंत सुद्धा तुमच्या मधनं कळतं. शिवाय आपण जेव्हा कॉफी पितो, खूपदा तू उदाहरणं बघितली असशील, की काही लोकं कॉफी घेतात, जिमला जातात आणि हार्ट अटॅक येतो किंवा काही छोटी-छोटी कारणं असतात आणि अचानक हार्ट अटॅक येतो काही लोकांना आणि मग लोकांचा असा समज होतो, की जिममध्ये गेल्यानेच हार्ट अटॅक येतो. तर तसं नसतं. तुमच्या कुठल्यातरी मेटाबॉलिझममध्ये प्रॉब्लेम आहे. कदाचित तुम्ही कॅफेनचे स्लो मेटाबोलायझर किंवा हायर मेटाबोलायझर असाल, तर ज्या लोकांमध्ये कॉफी खूप फास्ट पचन करते, ती त्यांची धडधड पण फास्ट वाढवू शकते. तर हे कॅफेनचं मेटाबॉलिझम तुमच्या शरीरातलं कसं आहे, हे सुद्धा तुमच्या रिपोर्टवरनं आपल्याला कळतं. एक्सरसाइज आणि व्यायाम करताना तुमचं शरीर कार्डिओ वर्कआउटला किती छान सपोर्ट करू शकतं, का मसल स्ट्रेंथनिंगला सपोर्ट करू शकतं, त्यानुसार तुम्ही तुमचा व्यायाम प्रकार बदलू शकता. हे सुद्धा तुमच्या रिपोर्टवरनं कळतं. त्या व्यतिरिक्त तुम्ही कुठल्या प्रकारचा डायट घेतला पाहिजे, अ, कुठली गोष्ट तुमच्यासाठी सुटेबल आहे. तुम्ही फॅट डायटमधनं रिमूव्ह करणं जास्त चांगलं आहे, का तुम्ही कीटो डायट घेणं जास्त चांगलं आहे, का हाय प्रोटीन डायट तुमच्यासाठी चांगलं आहे, हे पण तुम्हाला ठरतं. तर मला जर विचारशील तर खूप गोष्टी मला ह्या रिपोर्टवरनं समजतात आणि त्यामुळे वेळ वाचतो
ट्रायल एंड एरर खेळत बसायची गरज पडत नाही. आपण एका निष्कर्षाला जरा लवकर येऊ शकतो. खूप इंटरेस्टिंग माहिती आहे ही, कारण की म्हणजे DNA रिपोर्ट म्हणजे मला यातनं एका लाईनीमध्ये सांगायचं झालं तर सायंटिफिक कुंडलीच आहे तुमची, की जी तुमचा अख्खा डेटा, तुमचा बायोडेटा आहे तो थोडक्यात. पण येस, येस. ह्याच्यामधनं तुम्ही जे रेकमेंड कराल, म्हणजे तुमचा DNA रिपोर्ट पाहिल्यावरती तुम्हाला जे सुटेबल आहे तशी लाईफस्टाईल जर का ॲडवाईस केली गेली, तर ती आयुष्यभरासाठी आपण फॉलो करू शकतो का ती सुद्धा मॉडिफाय करायची गरज पडते? म्हणजे आता तुम्ही उदाहरण दिलं की व्हिटॅमिन डिफिशियन्सी असेल एखाद्याला, तर आपण सल्ला देतो की मधनं घेत जा. पण त्याचा उपयोग होतो का ती डिफिशियन्सी कायम स्वरूपासाठी तशीच राहणारी असते? उपयोग होतो. नाही होत असं नाही. मग ह्यामध्ये आम्ही काय करतो 2 प्रकार त्यांना सजेस्ट करतो. एक म्हणजे सुरुवातीला ती डेफिशियन्सी खूप जास्त प्रमाणात आहे का नाही? काही व्हिटॅमिन्स असे असतात जे आपल्या शरीरासाठी खूप क्रुशियल असतात. ज्यावर माझ्या नर्व्ह कशा काम करतात किंवा मला दुसरा कुठलातरी गंभीर आजार होऊ शकतो का? याचं भवितव्य त्या व्हिटॅमिनच्या डेफिशियन्सीवर अवलंबून असतं. जसं सोपं उदाहरण द्यायचं झालं तर B12 ही गोष्ट आहे. B12 आपल्याला खूप कमी प्रमाणात लागतं शरीराला. पण B12 जर माझ्या शरीरात डेफिशियन्सी असेल, तर मला अनेक प्रकारचे प्रॉब्लेम्स येऊ शकतात. आणि आपल्याला वाटतं त्याही पेक्षा B12 हे खूप महत्वाचं आहे शरीरासाठी. कारण खूप छोट्या प्रॉब्लेम्सचा आपण विचार करतो, पण एखादा मोठा प्रॉब्लेम सुद्धा उद्भवू शकतो. मग अशा वेळेला आम्ही काय करतो, सुरुवातीला कधी-कधी आम्ही कोरिलेट पण करतो, की ही डेफिशियन्सी असण्याचे तुम्हाला चान्सेस आहे. आता तुम्ही तुमचा एक रिपोर्ट करून बघा, की आत्ताच्या स्टेजला तुमची लेव्हल किती आहे. मग ती बायोकेमिकल टेस्ट केल्यानंतर सुद्धा ती लेव्हल जर आपल्याला खूप कमी दिसली, तर सुरुवातीच्या फेजमध्ये त्यांना आपण सांगतो, की थोडे दिवस तुम्ही व्हिटॅमिन सप्लिमेंट घ्या. त्याच्यासोबतच आपण त्यांच्या डायटमध्ये असे बदल करतो. आता अनेक च्या गोष्टी अशा असतात, की ज्या आहारातनं पूर्ण करता येतात आणि काही अशा असतात, की ज्या खरोखर आहारातनं फुलफिल होत नाही. हे मी डायटिशियन असली तरी सुद्धा मान्य करते. त्याचं कारण असं, की आपल्या खाण्याच्या पद्धती बदलल्या आहेत. फूड प्रोसेसिंगच्या पद्धती बदलल्या आहेत. सो एकूणच ते सगळं 100% मला मिळेल याची खात्री देता येत नाही. मग अशा वेळेला आपल्याला दोन्ही गोष्टींचा आधार घ्यावा लागतो. डेफिनेटली डेफिशियन्सी ही दूर होते, कारण बेसिक प्रॉब्लेम काय आहे तो आपल्या लक्षात येतो. आणि जसं आता याचं एक सोपं उदाहरण द्यायचं झालं तर फॉलिक ॲसिड बऱ्याचशा स्त्रियांना दिलं जातं त्यांच्या प्रेग्नन्सीच्या आधीपासून, म्हणजे येणाऱ्या बाळामध्ये अपंगत्व येऊ नये म्हणून आपण देतो. आता नवीन याच्यानुसार लक्षात आलंय, की फॉलिक ॲसिडच्या कितीही गोळ्या घेऊन त्या स्त्रियांच्या शरीरातली डेफिशियन्सी दूर होत नाहीये. तर याचं कारण काय आहे? तर त्या फॉलिक ॲसिडचं शरीरात जाऊन पचन करून त्याच्या युजफुल फॉर्मॅटमध्ये कन्व्हर्ट होण्यासाठी जी गोष्ट लागते, जे एन्झाइम लागतं ते त्या शरीरात लॅकिंग असतं. मग आता काय झालंय जेव्हापासून जेनेटिक्स बदललं आणि हे रीड करता आलं, तेव्हापासून आता हे डॉक्टर लोकांना पण माहिती झालं, की जर तिच्या डी-एन-एमध्ये तिने आधीच डॉक्टरांना सांगितलं असेल, की हा माझा रिपोर्ट आहेच माझ्याकडे, तर त्यांना माहिती असतं, की हिला एल-मिथिल फॉलेटच द्यायला लागेल आपल्याला. त्याचं ते व्हर्जन द्यायला लागेल आणि ते व्हर्जन गोळ्यांचं अवेलेबल असतं मार्केटमध्ये. तर डायरेक्ट फॉलिक ॲसिड न देता त्याचा मॉलिक्यूल थोडा वरच्या लेव्हलला रिएक्टिव्ह मोडमध्ये आणून त्याच्या गोळ्या त्या पेशंटला दिल्या जातात. असं बऱ्याच अंशी केलं जातं. ज्या गोष्टींमधले रिसर्च झालेले आहेत, त्या गोष्टींसाठी अशी औषधं उपलब्ध आहेत आणि मग ती दिली जातात जेणेकरून अ, आधी ती कितीही हजारांच्या गोळ्या खाईल तरी परिणाम होणार नव्हता. पण आता इन्स्टंटली तिची फक्त गोळी बदलल्यामुळे तिच्या शरीरामध्ये बदल दिसू शकतो. तर ह्या लेव्हलला हे सायन्स पुढे गेलेलं आहे. 100% खात्री आपण का नाही देत? तर लोकं सुद्धा मनाने कधीतरी मेडिसिन्स बंद करतात, सप्लिमेंट्स बंद करतात, नाही आणत अ, किंवा मग खाण्यापिण्यामध्ये पण बदल करणार नसतील, तितके सीरियस नसतील, तर आपल्याला बदल दिसणार नाही. पण ह्या सगळ्या बाजूंचा जर होलिस्टिक अप्रोचने विचार केला गेला, तर आपण नक्कीच एका व्यक्तीमध्ये खूप चांगला बदल घडवून आणू शकतो. खूप इंटरेस्टिंग आहे हे. या टेस्टमधनं मधुमेह म्हणा किंवा हृदयरोग म्हणा किंवा लठ्ठपणा, ओबेसिटी तर आता खूपच वाढत चालली आहे लहान मुलांमध्ये. तर याचे सुद्धा सिम्प्टम्स किंवा हा धोका DNA टेस्टमधनं आधीच कळू शकतो का? आणि तशी ट्रीटमेंट लगेच सुरू करता येऊ शकते का? हो. अगदी छान पद्धतीने ह्या तर मेटाबॉलिक आजार तर खूपच छान कळतात आपल्याला. लाईफस्टाईल आजार पण कळतात. आता हे कसं कळतं तर फॅट मेटाबॉलिझम माझ्या शरीरात कसं आहे, हे मला माझ्या डी वरून समजलं. त्यानंतर माझं सॉल्ट परसेप्शन चांगलं नाहीये हे पण मला कळलं.
त्यानंतर माझं स्नॅकिंग पॅटर्न कसं आहे, पुअर आहे का चांगलं आहे, त्याची ग्रेडिंग सिस्टम असते. तर ते तिन्ही धोके जर मला दिसले, की मी स्नॅकिंगमध्ये पण वाईट आहे, एकदा खायला सुरुवात केली, की मी नॉनस्टॉप खाऊ शकते. कारण माझी टेंडन्सी जीन्समध्ये पण तशीच आहे. सॉल्ट परसेप्शन जास्त आहे, त्यामुळे मला खारट आणि मिठाच्या गोष्टी जास्त आवडणार आहेत. आणि शिवाय माझे आई-वडील वगैरे ती जी हिस्ट्री होती, ती आम्ही टॅली केली, की लक्षात येतं, की त्याच्या फॅमिलीमध्ये पण टाइप 2 डायबिटीज, ओबेसिटी, ब्लड प्रेशर ह्या गोष्टी रन होतायत. म्हणजे काय झालं, की तुम्हाला कंप्लीट पिक्चर कळलं आहे, की बघ तुला हे धोके आहेत. त्यामुळे तू 1 तास तुझ्या व्यायामामध्ये अ, स्वतःला एंगेज ठेवणं, तुझं डायट तू बदलणं, आत्तापासूनच तू थोडंसं मीठ कमी खाण्याची स्वतःला सवय लावणं, गोड पदार्थ आणि रिफाइंड कार्बोहायड्रेट्स पासून तू थोडंसं दूर करणं स्वतःला. हे जर तू केलंस, तर जो डायबिटीज मे बी तुला 30व्या-35व्या वर्षी होणार होता, तो तू निदान 10-15 वर्ष तर टाळू शकतेस ना आणि त्याला पुढे नेऊ शकते. आणि एखादी गोष्ट टाळणे किंवा एखादा आजार पुढे ढकलणे हे सुद्धा एका चांगल्या लाईफस्टाईलसाठी खूप आवश्यक आहे. कारण मी लोकांना नेहमी उदाहरण देते, तुम्हाला 25व्या वर्षी झालेला डायबिटीज तुम्ही किती वर्ष घेऊन जगणार आहात याचा विचार करा आणि तुम्हाला 40व्या वर्षी डायबिटीज झालं. निश्चित फरक आहे ना. मला जर 25व्याच वर्षी डायबिटीज झाला तर सरासरी जर आपण धरलं की 80 वर्षाचं आयुष्य आपण जगतो. तर 25व्या वर्षापासून 80व्या वर्षापर्यंत मला डायबिटीज राहणार. 40व्या वर्षी झाला तर पुढची 40 वर्ष राहणार. मी होच दिला नाही 60व्या वर्षापर्यंत तर मला नंतरची 20च वर्ष काढायची. हा फरक जोपर्यंत लोकं लक्षात घेत नाही, की हे ड्युरेशन माझं जेवढं छोटं राहील, तो आजार सोबत घेऊन जगण्याचं ते सुद्धा खूप महत्वाचं आहे. महिलांमध्ये दिसणाऱ्या कॉमन समस्या हल्ली काही बघितल्या तर त्याच्यात PCOS आणि PCOD, थायरॉइड यांचा समावेश होतो. तर आता हे आजार असे आहेत की जे बाय बर्थ आपल्याला झालेले नसतात. हे नंतर तुमच्या लाईफस्टाईलमुळे किंवा इतर काही एक्सटर्नल फॅक्टर्समुळे तुम्हाला या समस्या जडतात. न्यूट्रिजेनेटिक्स यावरती काय सांगतं या समस्यांवर? हे आजार आपल्याला खूप चांगल्या प्रकारे समजतात. हे सुद्धा डी रिपोर्टमध्ये येतं, की तुमची टेंडन्सी ही पॉलिसिस्टिक ओव्हरीजसाठी असणार आहे. हे सगळं डी रिपोर्टमध्ये आपल्याला कळतं. आणि मग तिथे पण मी तुला जसं म्हटलं तसं कनेक्टिंग द डॉट्स हे आम्हाला कायम करावं लागतं न्यूट्रिजेनेटिक्समध्ये. बाकीचे डॉट कनेक्ट करायला लागतात, की तिचं बाकीच्या मेटाबॉलिझम कसं आलंय, कुठल्या प्रॉब्लेम्स आहेत, ती फिटनेसमध्ये कशाला तिचं शरीर जास्त चांगला रिस्पॉन्स देऊ शकतं. यानुसार आम्ही तिची एक पूर्ण संरचना तयार करून देतो, की तुझा आहार असा, तुझा व्यायाम असा, तुझी लाईफस्टाईल अशी आणि तुला काय-काय गोष्टी टाळण्याचा ज्या गोष्टी तू टाळू शकतेस, ज्या आपल्या शरीरावरती इम्पॅक्ट करतात, त्या गोष्टी तू कशाप्रकारे टाळाव्यास आणि त्याच्या जागी तू हेल्दी ऑप्शन्स कसे वापरावेत, हे सगळं सांगण्यासाठी याचा खूप जास्त उपयोग होतो. आणि मी जसं म्हटलं, की काही आजार हे बरे होत नाही. जसं आता आपण हा शब्द नाही वापरायला पाहिजे. आता त्याला PMOS असं आम्ही म्हणतो. सो आता हा कंप्लीटली मेटाबॉलिक आजार आहे. ह्याच्यावरती शिक्कामोर्तब झालं आहे. आम्ही तर अनेक वर्षांपासून मेटाबॉलिक आजार म्हणूनच त्याच्यावर काम करायचो डायटिशियन म्हणून. पण आता WHO आणि सगळ्या मानांकित संस्थांकडनं पण त्याच्यावर शिक्कामोर्तब झालं, की तुम्ही फक्त रिप्रोडक्शन अँगलनी PCODला बघू नका. इट्स अ मेटाबॉलिक डिसऑर्डर. आणि खूप छान बदल आहे हा. त्यामुळे लोकं आणखी सजग होतील असं मला वाटतं. आणि मग ही जी गोष्ट आहे ना, ही तुमच्या शरीरातनं पूर्णपणे जाणार नसते कधीच. ती असणारच आहे तुमच्याबरोबर. पण त्याला तुम्ही कंट्रोलमध्ये कसं ठेवू शकाल आणि बॅलन्स लाईफ कसं जगू शकाल. मग PCODचा प्रकार माझ्या लाईफस्टाईलमध्ये दिसतोय. मला अनेक प्रकारच्या डेफिशियन्सीज पण दिसतात आहे. तर माझं यंग मुलींना हे सांगणं आहे, की ज्यांना अनेक प्रकारचे ट्रेट्स त्यांचे लक्षात आले, तर त्या मुली आपल्या जॉबची, आपल्या करिअरची निवड करताना सुद्धा याच डी वापर खूप छान करू शकतात, की मला कुठल्या प्रकारचं वर्किंग स्टाईल हे सुटेबल असणार आहे. इव्हन काहींसाठी माझ्यासाठी कुठली सिटी योग्य राहील, कुठलं ॲटमॉस्फिअर माझ्यासाठी चांगलं राहील, जिओग्राफिकल कंडिशन्स कोणत्या चांगल्या राहतील, माझ्यासाठी देश कोणता उत्कृष्ट राहणार आहे, या लेव्हलपर्यंत माझ्याकडच्या काही यंग मुलींनी त्याचा उपयोग करून घेतलेला आहे. खूप खूप इंटरेस्टिंग माहिती आहे ही. म्हणजे एवढं तुमचा DNA तुमच्याबद्दल सांगत असतो, हे मलाही आत्ता या निमित्ताने कळलं. खूप इंटरेस्टिंग माहिती आहे ही. मी आपल्या शेवटच्या टप्प्याकडे येते. मला शेवटी असं जाणून घ्यायचंय तुमच्याकडनं, की एखाद्याला जर का त्याची DNA टेस्ट करायची असेल, तर कधी केली पाहिजे? आयडियल त्याचं काही वय असतं का? आणि या टेस्टचा मुळात खर्च किती असतो?
आता टेस्ट हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण की इथेच सगळी गाडी येऊन अडते. कारण लोकांना माहिती नसतं, की नेमकं मी काय करायचं आहे. तर मी सुरुवातीपासून थोडं डिटेल सांगते. एक तर ही टेस्ट करणं खूप सोपं आहे आणि सरळ आहे. फक्त याच्या लॅब्स सगळीकडे नसतात. त्याच्या लॅब्स काही ठराविक सिटीजमध्ये, मेट्रो सिटीजमध्येच अवेलेबल आहे. आपल्याला आपल्या शहरातनं तिथे सॅम्पल पाठवता येतं मात्र. आता याच्यासाठी एक सोपा मेथड असते, की तुमच्या तोंडातली जी लाळ आहे, ती 1 ते 2 एम-एल पर्यंतची लाळ तुम्हाला गोळा करून सेंड करायला लागते. ऑफकोर्स त्याचं स्टरलाइज्ड मटेरियल येतं, त्यातच ती गोळा करायला लागते किंवा सिंपल तुमचं ब्लड सॅम्पल घेतलं जातं. काहीही चालतं 2 पैकी. जरुरी नाही की रक्तच घ्यावं लागतं. तर ह्या दोन्ही सॅम्पलमधून तुम्हाला तुमचा डी रिपोर्ट करता येतो. आता ह्याचं जे कॉस्टिंग असतं साधारणपणे 10,000च्या पुढे सुरुवात होते. एक बेसिक रिपोर्ट जर तुम्हाला न्यूट्रिजेनेटिक्सचा करून घ्यायचा असेल, की ज्याच्यात मला न्यूट्रिशन अँगलनी मी जे तुम्हाला आता जेवढे घटक सांगितले हे त्या न्यूट्रिजेनेटिक्समध्ये सगळे येतात, की माझं वागणं कसं असणार आहे, ॲडिक्शन कसं असणार आहे, मी स्पोर्टला म्हणजे मी माझ्या याला कसा सपोर्ट करू शकते एक्सरसाइजला आणि माझं डायट आणि न्यूट्रिशन. हा असा कंप्लीट होलसम रिपोर्टची जो रेट असतो ना, तो साधारणपणे एक 15,000-16,000 हजारांपासून सुरू होऊन 18,000-19,000 पर्यंत या रेंजमध्ये सिटी टू सिटी बदलत राहतो. पण वन टाईम आहे. मग आता ह्याच्या व्यतिरिक्त काय अवेलेबल असतं, तर ह्याच्या व्यतिरिक्त कॅन्सर प्रोफाइल अवेलेबल असतो. तर ज्यांच्याकडे आम्हाला पेडिग्री घेताना असं लक्षात येतं, की यांच्या फॅमिलीमध्ये आम्हाला खूप कॅन्सर दिसतो आहे. आईच्या साइडनी बऱ्याच जणांना आहे. इकडे पण दोन्ही फॅमिलीजमध्ये दिसतो आहे. जवळच्या नातेवाईकांमध्ये पण कोणाला तरी झालाय. तर त्या लोकांना आम्ही कॅन्सर प्रोफाइल करण्यासाठी सजेस्ट करतो. ज्यांच्याकडे अशा प्रकारची मला पेडिग्री दिसत नाही, त्यांना मी खूप रेकमेंड करत नाही, की तुम्ही कराच. पण ज्यांच्याकडे पैसा आहे आणि अफोर्डेबल वाटतं त्यांना ते तो कॅन्सर प्रोफाइल पण करून घेऊ शकतात सेफ साइड. याच्या व्यतिरिक्त कार्डियाक प्रोफाइल हा सेपरेटली करून मिळतो, की हार्ट रिलेटेड मला कुठल्या-कुठल्या इंज्युरीज, कुठले प्रॉब्लेम्स होण्याची शक्यता दाट आहे. तर त्याला कार्डियाक प्रोफाइल म्हणतात. तर असे प्रोफाइलचे पण छोटे-छोटे फॉर्मॅट्स आता लॅबनी तयार केलेले आहेत, की ज्याच्यात तुम्हाला जर एकच फॉर्मॅटची टेस्ट करून हवी आहे, न्यूट्रिजेनेटिक्स नको मला फक्त माझी कार्डियाक हेल्थ पाहिजे, तर ते सुद्धा तुम्हाला करता येतं. फक्त कॅन्सर पाहिजे तर त्याची टेस्ट करता येते. त्यानंतर वय तुम्ही मला विचारलं, तर ॲज अर्ली ॲज पॉसिबल पण करता येते. जनरली काय असतं 10-12 वर्षाची मुलं होईपर्यंत काही गरज पडत नाही आपल्याला अनलेस त्यांना कुठलातरी जेनेटिक आजार झालेला असेल आणि डॉक्टरांकडनं सजेशन आलं असेल, की नाही याचा प्रोफाइल तुम्हाला करून घ्यायला लागेल. जसं की ऑटिझम आहे, डाउन सिंड्रोम आहे किंवा सेरेब्रल पाल्सी आहे, मस्क्युलर डिस्ट्रॉफी आहे. अशा प्रकारचे जे जेनेटिक लिंक्ड आजार असतात, ते जर झाले असतील तर डॉक्टर्स सजेस्ट करतात, की या प्रकारचे रिपोर्ट्स आपण करून घ्या. पण अदरवाईज माझ्याकडे जनरली 12-13 वर्षाच्या मुलांचे का केले जातात ते सांगते. कधी-कधी काय होतं, की एखादा स्पोर्ट आई-वडील मुलांसाठी निवडतात आणि मुलाला पण स्पोर्टमध्ये खूप इंटरेस्ट असतो आणि मग 4-5 वर्षांनी असं लक्षात येतं, की मुलाचा परफॉर्मन्स त्या स्पोर्टमध्ये चांगला नसतो. तर माझं हे सगळ्या दर्शकांना सांगणं आहे, की जर तुमचं हे फिक्स झालं असेल, की आपल्या मुलाला कुठल्यातरी स्पोर्टमध्येच आपल्याला पुढे आणायचं आहे, तर जनरली आपल्या मुलाचा कल आपल्याला कळतो. तो किती एनर्जेटिक आहे, किती धावतो, का तो ब्रेनी गेम्समध्ये आहे, हे थोडं-थोडं आपल्याला माहिती असतं. पण जेनेटिक स्पोर्ट कुंडलीवरून ना तुम्हाला खरोखरच तुमच्या मुलासाठी कुठला खेळ सुटेबल आहे, हे तुम्हाला सांगता येतं. म्हणजे ह्याचा जर आय-क्यू आणि ब्रेनी गेम्समध्ये हा पुढे असेल, तर तुम्ही त्याला सुरुवातीपासूनच चेस किंवा अशा गेम्समध्ये टाकू शकता. आणि तो जिम्नॅस्टिकसाठी जर त्याची बॉडी खूप छान असेल, तर त्याला जिम्नॅस्टिककडेच टाका. म्हणजे आता माझ्याकडे उदाहरण असं आहे, की 2 मुली माझ्याकडे यायच्या आणि त्या जिम्नॅस्टिकमध्ये खूप छान करायच्या. पण मग नंतर पुढे जात त्यांच्या बॉडीमध्ये एक कॉन्जिनायटल डिफेक्ट लक्षात आला, जो मस्क्युलर होता आणि मग त्यांना बॅन केलं गेलं आणि त्यांना पुढे खेळ खेळता आले नाही. तर हे जर थोडं आधी माहिती असतं, की हा स्पोर्ट हिच्यासाठी उपयुक्त आहे का? हिचे मसल्स त्या स्पोर्टला कशा पद्धतीने घेणार आहे आणि हिला या प्रकारच्या मसलच्या इंजुरीची दाट शक्यता आहे, हे सुद्धा आपल्याला कळतं. तर त्यांना तो स्पोर्ट टाळता येतो आणि मग जिम्नॅस्टिकच्या ऐवजी त्यांनी दुसरा कुठलातरी खेळ निवडला असता. तर ह्यामुळे तुमचा जाणारा वेळ हा टाळता येतो. म्हणून लहान मुलांचे मोस्टली माझ्याकडे आयदर ज्यांना काहीतरी आजार होतो आहे त्यासाठी येतात, कॅन्सरसाठी येतात किंवा स्पोर्ट्ससाठी येतात. पण अदरवाईज कुठल्याही वयाचा व्यक्ती त्याचा रेकॉर्ड करू शकतो. खूप म्हातारा व्यक्ती असेल तर करण्याची काही गरज आहे असं मला वाटत नाही 60च्या पुढे. कारण नंतर काही खूप बदल तो करणार नसतो स्वतःमध्ये. तर तिथे मला वाटतं जर कॉस्ट जास्त वाटत असेल तर तिथे खर्च करण्यात काही पॉइंट नसतो. पण यंग जनरेशननी मात्र
स्वतःच्या एका बर्थडेला टेस्ट करणारे लोकं मी खूप पाहिलेत आणि ते 2,000-3,000 खर्च दरवर्षी करतात किंवा मग रक्तदानाला जातो. असं काहीतरी आपण स्वतःशी एक नियम करतो. तर मला वाटतं एक बर्थडे यंग ग्रुपनी स्वतःसाठी हेच गिफ्ट स्वतःला दिलं तर चांगलं आहे. कारण आपलं पुढचं लाईफ आपण खूप छान त्यामुळे डिझाइन करू शकतो. डेफिनेटली. मॅडम, काही गैरसमज मला दोन तुम्हाला पटकन विचारायचे आहेत शेवटाकडे येताना, की येस. डीएनए टेस्ट ही एकदाच करावी लागते का वारंवार करावी लागते? डीएनए टेस्ट ही एकदाच करायची. जसं मी सांगितलं जन्मकुंडली एकदाच बनेल, तशी डीएनए टेस्ट एकदाच बनेल. ती तुम्हाला परत करायची गरज नाही. आणि या टेस्टमधनं आलेला रिझल्ट हा 100% ॲक्युरेट असतो. रिझल्ट ॲक्युरेट असतो. त्याच्यात काही हं. वादच नाही. कारण की जे लिहिलेलं आहे ते तुम्हाला रीड करून सांगतायत. त्यामुळे ते तसंच आहे. पण आपल्याला एखादा आजार जो होणार असतो त्याची जी शक्यता असते ना, ती 50% आपल्या वागण्यावर, हं. आपल्या जिओग्राफिकल कंडिशनवर आणि आपण कुठले चॉईसेस आपल्या लाईफमध्ये निवडतो त्यावर अवलंबून आहेच. त्यामुळे आपल्याला स्वतःला बदलण्याची तयारी ज्यांची आहे आणि ज्यांना खरोखर या सायंटिफिक नॉलेजचा वापर करून घ्यायचा आहे, त्यांच्यासाठी 100% फायदा होऊ शकतो. शेवटाकडे येताना शेवटचा प्रश्न घेते मी. न्यूट्रिजेनेटिक्स हे आगामी काळामध्ये किती महत्त्वाची भूमिका बजावू शकतं? खूप महत्वाची भूमिका बजावू शकतो आणि जसं आपण न्यूट्रिजेनेटिक्स म्हणतो, तर यामध्ये 2 शब्द कॉइन्ड आहेत. एक बरं. न्यूट्रिजेनेटिक्स आणि एक न्यूट्रिजेनोमिक्स. म्हणजे ओके. मी जसं मगाशी सांगितलं, की मी खाल्लेल्या अन्नाला माझं शरीर कसा प्रतिसाद देणार आहे, हा एक भाग आणि मी जे अन्न खाते आहे, त्याचा माझ्या जीन्सवर काय परिणाम होणार आहे. हं. बोथ वे. सो ह्या दोन्ही गोष्टी असल्यामुळे ह्याचं नॉलेज हे आपल्यासाठी खूप महत्वाचं असणार आहे आणि आपल्या न्यूट्रिशन जर्नीला, आपल्या हेल्थ जर्नीला एक वेगळा आयाम यामुळे नक्कीच मिळू शकतो. त्यामुळे ह्याचं महत्त्व खूप छान आहे आणि परत हे डेव्हलपच होणार आहे हळू-हळू. हे मागे नाही येणार. अजूनही काही जास्त गोष्टी पुढच्या वर्षामध्ये जर तू परत मला बोलावलंस, तर मी आणखी काही यात ॲड झालेल्या गोष्टी सांगू शकेन. इंटरेस्टिंग. खूप इंटरेस्टिंग माहिती मिळाली या निमित्ताने. म्हणजे डीएनए तुमच्याबद्दल काय-काय सांगत असतो, का ही टेस्ट करून घेतली पाहिजे आणि त्याच्यानुसार तुम्ही तुमचे लाईफस्टाईल चेंजेस किंवा आहाराचे पॅटर्न्स कसे ठरवू शकता हे आत्ता तुम्ही डिकोड करून सांगितलं. खूप खूप धन्यवाद मॅडम. हा नवीन विषय आज आपण या निमित्ताने डिस्कस केला. इथेच थांबूया. मी श्रोत्यांना सुद्धा आवाहन करते, की तुम्हालाही काही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट करून नक्की विचारा आणि तोपर्यंत पाहत राहा थिंक टीव्ही. धन्यवाद. थँक यू.